the presence of living God. आपण जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. See, we are in presence of living God. पहा, महत्वाची गोष्ट आहे, आपण निर्माण करत्या जो जिवंत देव आहे त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. He is creator one. तो एक निर्माण करता आहे. He is living God. तो जिवंत देव आहे. He is creator one. तो एक निर्माण करता आहे. That means what? म्हणजे काय? Today is lottery of blessings for us. आज आपल्यासाठी आशीर्वादाची लॉटरी आहे. Yes. If you believe, say amen. जर तुम्ही विश्वास ठेवता तर मोठ्याने म्हणा आमेन. How we can get that lottery? आणि आपण ती लॉटरी कशी मिळवू शकतो? Lottery of blessing. आशीर्वादाची लॉटरी आपण कशी घेऊ शकतो? Only through His word. फक्त त्याच्या वचनाच्या द्वारे. Whoever listen His word from his heart, जो कोणी त्याच्या अंतःकरणातून त्याचं वचन ऐकतो, that person can get that lottery of blessing today. तोच व्यक्ती आज आशीर्वादाची लॉटरी घेऊ शकतो. Just put your one hand on your chest and lift up another hand towards heaven. या आपण आपला एक हात आपल्या हृदयावर ठेवूयात आणि दुसरा हात आपण स्वर्गाकडे उंच करूयात. And pray after me. आणि माझ्या मागे प्रार्थना करूयात. Say, Jesus, म्हणा, येशू, I am ready to listen your word. मी तुझं वचन ऐकण्यासाठी तयार आहे. I am so excited to listen your word. तुझं वचन ऐकण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. Because कारण I have understood this. मला हे समजलं आहे की My all blessings माझे सर्व आशीर्वाद are hidden in your word. तुझ्या वचनामध्येच लपलेले आहेत. So, म्हणून Jesus, येशू, Holy Spirit, पवित्र आत्मा, help me to understand your word. तुझं वचन समजण्यासाठी मला मदत कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. Say amen. Hallelujah. Praise the Lord. Today we will see about the presence of God. आज आपण देवाच्या उपस्थितीविषयी पाहणार आहोत. How the presence of God will change our life. देवाची उपस्थिती आपलं जीवन कशा प्रकारे बदलू शकते. And how that change, presence of God affect on the life of people. आणि त्या देवाची उपस्थितीचा परिणाम लोकांच्या जीवनावर कशा प्रकारे होतो. When we enter in the presence of Lord, ज्यावेळेस आपण त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो, what happened? त्यावेळेला काय होतं? And when we go out from the presence of Lord, आणि ज्या वेळेस आपण देवाच्या उपस्थितीपासून बाहेर जातो, then what will happen in our life? त्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होतं? We will see that. आपण हे पाहणार आहोत. Are you ready to listen? काय तुम्ही तयार आहात हे ऐकण्यासाठी? Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. As God created each and every person on this earth, जसं देवाने या सृष्टीवर, या पृथ्वीवर प्रत्येकाला निर्माण केलं, we have heard, आणि आपण हे ऐकलेलं आहे. we have studied through Bible. आणि आपण पवित्र शास्त्रामधून याचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. In the beginning, प्रारंभी सुरुवातीलाच God created heavens and earth. आणि प्रारंभी देवानं आकाशे आणि पृथ्वी निर्माण केली. After that he created human being for you, to you and me. आणि त्यानंतर त्यानं मानव सृष्टी म्हणजे तुम्ही आणि मी त्यानं निर्माण केलं. He created each and every person आणि त्यानं प्रत्येक व्यक्तीला निर्माण केलं. on this earth. या पृथ्वीवर त्यांनी निर्माण केलं. Hallelujah. Hallelujah. And after that, आणि त्यानंतर God was trying to speak with people. आणि देव लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. In the chapter of Genesis, आणि उत्पत्तीच्या त्या पुस्तकामध्ये, when we see in the chapter 3 chapter, आणि उत्पत्तीच्या पुस्तकात 3ऱ्या अध्यायामध्ये there is written, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, every morning रोज सकाळी God was
देव came to meet Adam आदमाला भेटण्यासाठी येत होता in Eden. त्या एदेन बागेमध्ये. Hallelujah. Hallelujah. That means what? याचा अर्थ काय? Through that word, या वचनाच्या द्वारे we understand आपण समजून घेऊ शकतो God is interested to meet people. आणि देवाला लोकांना भेटण्यामध्ये रुची आहे. God is interested to be present with people. आणि देवाला लोकांमध्ये उपस्थित व्हायला त्याला आवडतं. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. That is his interest. ही त्याची उत्सुकता आहे. But what happened in those days? पण त्या दिवसांमध्ये काय झालं? See, all people, they were doing sin. आपण पाहिलं की त्या काळामध्ये त्यावेळेला जे लोक होते त्यांनी पाप केलं. They were doing so much sin. आणि ते पुष्कळ असं पाप करत होते. Because of that sin, आणि त्या पापामुळे all people, they were going out from the presence of the Lord. आणि जे बाकीचे जे सर्व लोक होते ते देवाच्या उपस्थितीपासून ते दूर निघून जात होते. That means याचा अर्थ people, they lost the presence of living God. लोक जे होते ते देवाच्या उपस्थितीला गमावत होते Through sin. त्या पापाच्या द्वारे. So what happened? मग काय झालं? With one family, with first family. एका त्या सुरुवातीच्या त्या कुटुंबाच्या द्वारे There was first family God created. त्या ठिकाणी एक कुटुंब देवाने निर्माण केलं. Adam and Eve. आदाम आणि हवा. Try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा. Hallelujah. Hallelujah. God created first family. देवानं एक कुटुंब, पहिलं कुटुंब त्याने निर्माण केलं. Adam आदाम and Eve. आणि हवा. And in that family God was present. आणि त्या कुटुंबामध्ये देवाची उपस्थिती होती. Every morning God was visited. He was visiting them. आणि रोज सकाळी देव त्यांना जाऊन भेटायचा. That means in first family there was a presence of God. याचा अर्थ जी प्रारंभिक पहिलं कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये देवाची उपस्थिती होती. Because of that presence, आणि त्या उपस्थितीमुळे they were living happy life. आणि ते आनंदाचं जीवन जगत होते. Hallelujah. Hallelujah. There was no trouble. त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये समस्या नव्हती. There was no hard work. त्या ठिकाणी पुष्कळ असं कष्ट नव्हतं. There was no tension. त्या ठिकाणी ताणतणाव हा प्रकार नव्हता. There was no diseases. त्या ठिकाणी आजार हा प्रकार नव्हता. Because they were in presence of living God. कारण ते त्यावेळेला त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये होते. Hallelujah. Hallelujah. But after that, पण त्यानंतर Adam and Eve, आदाम आणि हवा they did sin. त्यांनी पाप केलं. Which sin they did? कोणतं पाप त्यांनी केलं? They broken the commandment of living God. त्यांनी जिवंत देवाची आज्ञा मोडली. And they listened to devil. आणि त्यांनी शैतानाचं ऐकलं. That Eve, she listened to devil. आणि ती जी हवा होती त्याची पत्नी, त्या हवेनं त्या शैतानाचं ऐकलं. God said to Adam and Eve, आणि त्यावेळेला देव आदाम आणि हवेला म्हणाला, you eat the fruit of all trees. सर्व प्रकारचे जे फळ आहेत, जे झाड आहेत, त्या सर्व झाडाचं तुम्ही फळ खाऊ शकता. But you don't eat the fruit of that good and knowledge tree. पण जे चांगलं आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे, जे फळ आहे, ते फळ तुम्ही खाऊ नका. You don't eat the fruit of good and bad knowledge tree. आणि चांगलं आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं जे झाड आहे, जे त्याचं फळ आहे, ते फळ तुम्ही खाऊ नका. But what that devil said to them? पण त्या शैतानानं त्या ठिकाणी त्यांना काय सांगितलं? That devil deceived them. आणि तो जो शैतान होता त्या शैतानाने त्यांना फसवलं. How he deceived? त्यानं कसं फसवलं? Through his imagination. त्याच्या कल्पनेच्या द्वारे. He put his imagination in the mind of Eve. आणि त्या शैतानाने त्याची कल्पना हवेच्या मनामध्ये टाकली. If you eat this food, आणि तो म्हणाला, जर तुम्ही ते फळ खाल. see that devil, he knows everything. पाहतो शैतान, त्याला सर्व काही माहित आहे. He knows. त्याला माहित आहे. God told Adam and Eve to don't eat food of that tree. देवाने आदम आणि हवेला सांगितलं होतं की तुम्ही बरं आणि वाईट ज्ञान करून देणारं जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. You eat the fruit of all trees. आणि ते जे झाड आहे ते सोडून बाकी सर्व झाडाचे फळ तुम्ही खाऊ शकता. That devil, he knows. When Adam and Eve, they eat the fruit of other tree, then they will not go against God.
आणि त्या शैतानाला हे सुद्धा माहित होतं की ज्यावेळी आदाम आणि हव्वा बाकी इतर झाडाचं फळ खात होते त्यावेळेला ते देवाच्या विरोधामध्ये उभा राहू शकत नव्हते. When they eat the fruit of other trees, they are not breaking the command of God. आणि ज्यावेळी देवाने सांगितल्याप्रमाणे ते इतर सर्व झाडाचे फळ खात होते त्याद्वारे ते देवाने दिलेल्या आज्ञा मोडत नव्हते. They will not do sin. आणि ते पाप सुद्धा करू शकत नव्हते. He knows everything. शैतानाला सर्व काही माहित आहे. So that devil, what he did, म्हणून त्या शैतानाने काय केलं, exactly he says about the good knowledge and bad knowledge tree to Eve. बरोबर त्या शैतानाने त्या हव्वेला जे बरं आणि वाईट याचं ज्ञान करून देणारं जे फळ आहे ते फळ खाण्याविषयी त्यानं त्या हव्वेला सांगितलं. Because God, he was given commandment about that tree only. कारण जो देव आहे त्या देवानं त्यांना एक आज्ञा दिली होती त्या झाडाविषयी. He gives commandment about only that tree. देवानी फक्त त्या एका झाडाविषयीच आज्ञा दिली होती. God doesn't give commandment about other trees. आणि बागेमध्ये जे बाकी सर्व प्रकारचे झाड होते जे फळ होते त्याच्याविषयी देवानं त्यांना कोणतीही आज्ञा दिली नाही. That devil, he like to do what God don't like. तो जो शैतान आहे त्याला तेच आवडतं जे देवाला आवडत नाही तेच शैतानाला करायला आवडतं. Hallelujah. Hallelujah. And he put his thought, his imagination in the mind of Eve. आणि त्या शैतानाने त्याचे विचार त्याची स्वतःची कल्पना त्या हवेच्या मनामध्ये टाकली. And he said, you can eat that food, you can eat that fruit. आणि तो तिला म्हणाला तुम्ही ते फळ खाऊ शकताय. Because that devil, he was eating that fruit. कारण तो जो शैतान आहे तो ते फळ खात होता. Hallelujah. 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 See, devil, he is wise, but how wise to do bad thing? बघा शैतान जो आहे तो हुशार आहे पण तो हुशार कसा आहे वाईट गोष्टी करण्यामध्ये. He is not wise to do good things. तो चांगल्या गोष्टी करण्यामध्ये हुशार नाही. He is thinking that his wiseness. तो त्याच्या हुशारपणाविषयी विचार करत होता. He told you, तो हवेला म्हणाला you eat this fruit. तू ते फळ खाऊ शकतेस. When you eat this fruit, ज्यावेळेस तू ते फळ खाशील you will become like as God. तू देवासारखं होशील. You will not die. तू मरणार नाही. Why? का? Because the devil knows. कारण त्या शैतानाला माहित होतं When she eat that fruit, ज्यावेळेस ती त्या फळाला खाईल she is breaking the commandment of God. ते फळ खाण्याच्या द्वारे शैतानाला माहित होतं की ती जी हवा आहे ती देवाने दिलेली आज्ञा मोडत आहे. When he eat that fruit, आणि ज्यावेळेस ती ते फळ खाईल then only she will lose the presence of God in your life. आणि त्यानंतरच फक्त ते देवाची उपस्थिती गमावून बसतील. That's the sin. आणि हेच पाप आहे. What is the definition of sin? पापाची व्याख्या तरी काय आहे? Breaking the commandment of God. देवाने दिलेली आज्ञा मोडणं म्हणजेच पाप होय. What is sin? पाप काय आहे? Doing that what is not like God. ते करणं जे देवाला आवडत नाही That is sin. हेच पाप आहे. You say, no problem. When I do any sin, I just go to God and I say, Jesus, please forgive me. Yes, He can forgive you. तुम्ही म्हणाल काय हरकत नाही, मी जरी काय चुका केल्या तरी मग मी प्रभूकडे जाईन आणि प्रभूकडे पश्चाताप करेन, त्याला मी म्हणेन मला क्षमा कर. होय, तो तुम्हाला क्षमा करेल. Definitely. 100% तो तुम्हाला क्षमा करेल. But the impact of that sin will affect your life. पण ते जे पाप तुम्ही केलं होतं त्या पापाचा परिणाम तुमच्या जीवनावर होईल. That's why one servant of God, he always like to say in his preaching. म्हणून तर एक देवाचा सेवक आहे, त्याला नेहमी देवाचं वचन सांगत असताना त्याला काही शब्द सांगायला आवडतात. If you want to play, you can play with fire. तो नेहमी म्हणतो जर तुम्हाला खेळायचं आहे तर तुम्ही अग्नीसोबत खेळू शकताय. Then also there are some chances for living. तरी सुद्धा त्या ठिकाणी जिवंत राहण्याचे जगण्याचे काहीतरी चान्सेस आहेत. That means what? म्हणजे काय? You can save yourself
through that fire. तुम्ही त्या अग्नीतून सुद्धा स्वतःचं रक्षण करू शकताय. If you try to play with water, जर तुम्हाला पाण्यासोबत खेळायचे, then also you can save yourself. तरी सुद्धा तुम्ही त्या पाण्यापासून स्वतःला राखून ठेवू शकताय. If you try to play with air, आणि जर तुम्हाला हवेसोबत खेळायचंय, then also you can try to keep yourself safe. तरी सुद्धा त्या हवेपासून तुम्ही स्वतःला राखून ठेवू शकताय. But if you trying to play with sin, पण जर तुम्ही पापासोबत खेळायचा प्रयत्न कराल, you will not try to keep yourself safe. तुम्ही तुम्हाला तुमचं स्वतःचं जीवन सुरक्षित ठेवू शकत नाही. Sin that will kill your life. जे पाप आहे ते पाप तुमच्या जीवनाला उद्ध्वस्त करून टाकेल. That sin will take you out from the presence of living God. आणि ते पापच तुम्हाला देवाच्या उपस्थितीतून बाहेर काढेल. That sin can take you away from the presence of आणि God. ते पाप तुम्हाला देवाच्या उपस्थितीपासून दूर घेऊन जाईल. When you are trying to do sin, ज्यावेळेस तुम्ही पाप करायचा प्रयत्न कराल, that means you have catched the hand of that devil. याचा अर्थ तुम्ही त्या शैतानाचा हात पकडलेला आहे. And what that devil will do? आणि तो शैतान काय करेल? That devil will take you away from the presence of living God. तो जो शैतान आहे तो तुम्हाला जिवंत देवाच्या उपस्थितीपासून दूर घेऊन जाईल. He did same thing with Eve and Adam. त्यानं त्याच गोष्टी आदम आणि हवेसोबत केल्या. See, he knows पण त्याला माहिती होतं, when Adam and Eve, they will live in the presence of God. त्यावेळेस आदम आणि हवा देवाच्या उपस्थितीमध्ये राहत होते. They will live happy life. ते आनंदाचं जीवन जगत होते. There was no any trouble. त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या नव्हत्या. There was no any diseases. कोणत्याही प्रकारचे आजार नव्हते. There was no any curses. कोणत्याही प्रकारचे शाप त्यांच्या जीवनामध्ये नव्हते. Because they were living their life in the presence of God. कारण ते त्यांचं जीवन त्या जिवंत देवाच्या उपस्थितीमध्ये जगत होते. See, presence of God and the glory of God, there is a difference. पहा, देवाची उपस्थिती आणि देवाची महिमा. Let me correct myself. देवाची उपस्थिती आणि देवाची महिमा याच्यामध्ये फरक आहे. In Eden Garden, त्या एदन बागेमध्ये there was a glory of God, not just presence of God. त्या ठिकाणी फक्त देवाची उपस्थिती नव्हती, तर त्या ठिकाणी देवाची महिमा सुद्धा होती. What is the meaning of glory of God? देवाची महिमा याचा अर्थ काय आहे? God himself, he was present there. स्वतः देव त्या ठिकाणी उपस्थित. That's the glory of God. ही देवाची महिमा आहे. Hallelujah. Hallelujah. And presence of God means आणि फक्त देवाची उपस्थिती म्हणजे angel, they can carry the presence of God. जे देवाचे देवदूत आहेत ते देवाची उपस्थिती त्या ठिकाणी घेऊन येतात. There were so many angels in Bible. बायबल मध्ये पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ असे देवदूत त्यांचा उल्लेख केलेला आहे. They were carrying the presence of God. ते देवाच्या उपस्थितीला घेऊन येतात. But in Eden Garden, पण जे एदेन बाग होती त्या ठिकाणी there was no angels. त्या बागेमध्ये देवदूत नव्हते. There was God himself. स्वतः देव त्या बागेमध्ये उपस्थित होता. Hallelujah. Hallelujah. That's the glory of God. हीच देवाची महिमा आहे. So when people they do sin, ज्यावेळेस लोक त्यांच्या जीवनामध्ये पाप करतात, because of sin, they can lose the glory of God from their life. आणि त्यांनी केलेल्या त्या पापाच्या द्वारे ते त्यांच्या जीवनातील जे देवाची महिमा आहे ती महिमा गमावून बसतात. It happened in beginning. आणि हे प्रारंभी सुरुवातीला हे झालेलं आहे. Because of that sin, त्या फक्त एकच कारण आहे ते पाप. Eve and Adam, they did. आणि जे पाप आदम आणि हवेने केलं, They broke the command of living God. त्यांनी जिवंत देवाची आज्ञा मोडली. They ate that fruit. आणि त्यांनी ते फळ खाल्लं. And because of that sin, they lost the presence of God. आणि या पापामुळे त्यांनी जिवंत देवाची उपस्थिती गमावून बसले. Hallelujah. Hallelujah. Then what happened? आणि त्यानंतर काय झालं? Whatever they get from that glory of God, जे काही त्यांना त्या देवाच्या महिमेपासून भेटत होतं, what they got through the glory of God, आणि जे काही त्या जिवंत देवाकडून त्या महिमेकडून त्यांना भेटलं होतं, good health, जे चांगलं आरोग्य, peace, शांतता, happiness, आनंद, all blessings, सर्व प्रकारचे आशीर्वाद, they lost glory of God means ते देवाची महिमा गमावून बसले. they lost everything what they got through the glory of God.
जे काही देवाच्या महिमेपासून त्यांना भेटलं होतं सर्व काही ते गमावून बसले. They lost blessing. ते आशीर्वाद गमावून बसले. They lost healing. ते आरोग्य गमावून बसले. They lost peace. ते शांतता गमावून बसले. They lost everything. Whatever got through the glory of God. जे काही त्यांना त्या देवाच्या महिमेपासून भेटलं होतं ते सर्व ते गमावून बसले. That's why म्हणूनच God took them from that Eden garden. आणि देवाने त्यांना त्या एदेन बागेमधून बाहेर काढलं. He took them out. त्यांना बाहेर काढून टाकलं त्यांनी. Why? का? They lost the glory of God. त्यांनी देवाची महिमा गमावून बसले. When people they do sin, आणि ज्यावेळेस लोक पाप करतात, so many people they think God, He would forgive them. अनेक लोक ते विचार करतात की देव त्यांना क्षमा पण करू शकला असता. Why then He wouldn't forgive them? आणि देवाने त्या आदमाने हवेला क्षमा का बरं केलं नाही त्यावेळेला? If He would forgive them, जर त्यांनी क्षमा केली असती, then they were stayed only that garden. तर त्यानंतर सुद्धा ते त्या एदेन बागेमध्ये दोघं राहू शकले असते. But He wouldn't forgive them. पण देवाने त्या दोघांना क्षमा केली नाही. But let me tell you one thing. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. Whenever people they do sin, ज्या ज्या वेळेला लोक पाप करतात, what happen? काय घडतं? Just we'll read through the word of God. आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. The book of Exodus, आणि निर्गमाचं पुस्तक chapter 33, याचा 3रा अध्याय, and you can read from verse 1st, 2nd. आणि निर्गमाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि पहिल्यापासून वचन आपण पाहणार आहोत. First to 2nd. आणि यहोवा मोशेला म्हणाला, चल, जे लोक तू मिस्र देशातून बाहेर काढून वर आणले त्यांना बरोबर घेऊन येथून जा. ज्या देशाविषयी मी अब्राहमाशी, इसाकाशी व याकोबाशी शपथ वाहिली की तुझ्या संतानाला मी तो देईन, त्या देशाकडे जा. Okay, you read in chapter 32 first. आपण 32 अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. Verse from verse 30. आपण 30 जे वचन आहे आपण ते वचन पाहणार आहोत. Listen carefully. निर्गमाचं पुस्तक याचा 32वा अध्याय वचन 30. Tell your neighbor, listen carefully. शेजाऱ्याला सांगा, काळजीपूर्वक ऐका. Say hallelujah. Hallelujah. Say hallelujah. 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 Okay. Read. आपण पाहणार आहोत निर्गमाचं पुस्तक 32 अध्याय वचन 30. मग दुसऱ्या दिवशी असे झाले की मोशेने लोकांना म्हटले, तुम्ही मोठे पाप केले आहे. See what he said. मोशे तो काय म्हणाला? He said the people, तो लोकांना म्हणाला, you have done great or you have committed a great sin. तुम्ही खूप मोठं असं पाप केलेलं आहे. Read onward. तथापि आता मी वर यहोवा जवळ जातो, कदाचित मला तुमच्या पापाकरिता प्रायश्चित करता येईल. 31. नंतर मोशे परत यहोवा जवळ जाऊन म्हणाला, अरे रे, या लोकांनी मोठे पाप केले आहे आणि आपणासाठी सोन्याचे देव बनवले आहेत. तथापि आता जर तू त्यांच्या पापाची क्षमा करशील तर, आणि जर न करशील तर मी तुला विनंती करतो की तू लिहिलेल्या पुस्तकातून माझे नाव खोडून टाक. तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केले आहे त्याचे नाव मी आपल्या पुस्तकातून खोडून टाकीन. Okay, now you read the word second. आता आपण 33वा अध्याय आणि दुसरं वचन 33 second. आणि मी तुझ्या पुढे दूत पाठवीन आणि मी कनानी व अमोरी व हित्ती व परिज्जी व हिव्वी व यबुसी यांना हाकून लावीन. Read third verse. दूध व मध वाहणाऱ्या देशाकडे जा. तू ताठ मानेचे राष्ट्र आहेस म्हणून मी तुझ्या समुदायाच्या मध्ये जाणार नाही. गेलो तर कदाचित वाटेत मी तुला भस्म करेन. Hallelujah. Hallelujah. Why God took Adam and Eve out from that Eden garden? देवाने आदाम आणि हव्वेला त्या बागेमधून बाहेर का काढलं? Because they were committed sin.
कारण त्यांनी पाप केलं होतं. When any person committed sin, ज्यावेळी एखादा व्यक्ती पाप करतो and when glory of God come there, आणि ज्यावेळी देवाची महिमा त्या ठिकाणी येते, nobody will live, nobody will live. ज्यावेळी देवाची महिमा त्या ठिकाणी उतरून येते, त्या महिमेमध्ये कोणीही जिवंत राहू शकत नाही. They will die. तो मरून जाईल. So God, He don't want to lost Adam and Eve. म्हणून देवाला आदाम आणि हव्वेला गमावून बसायचं नव्हतं. He want to save them. देवाला आदाम आणि हव्वेला वाचवायचं होतं. He want to save each and every person. आणि त्याला प्रत्येक व्यक्तीला वाचवायचं आहे. That's why आणि म्हणूनच He took them out of that Eden garden. त्यांनी आदाम आणि हव्वेला त्या एदेन बागेमधून बाहेर काढलं. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? When you read this chapter 33, ज्यावेळेस तुम्ही निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय वाचाल, God said there, देव त्या ठिकाणी म्हणाला, hey, I will not go with you. हे बघ, मी तुझ्यासोबत जाणार नाही. I will not go with these people. आणि मी अशा प्रकारच्या लोकांसोबत जाणार नाही. Because they are stiff-necked people. कारण त्यांनी आज्ञा मोडलेल्या आहेत. ताठ मानेचे ते लोक, stiff-necked people. आणि त्यांनी आपल्या मानात ताठ केलेले आहेत. What is the meaning of stiff-necked? ताठ मानेचा अर्थ काय आहे? Because they are doing again and again sin. ताठ मानेचे लोक याचा अर्थ ते पुन्हा पुन्हा तेच पाप करत आहेत. They are not giving response to the word of God. ते देवाच्या वचनाला सुद्धा उत्तर देत नाही, त्या आदर करत नाही. They are doing same thing. ते त्याच गोष्टी पुन्हा करत आहेत. That's why God said they are stiff-necked people. आणि म्हणून तर देव त्या लोकांना म्हणाला, हे ताठ मानेचे लोक आहेत. I will not go with them. आणि या ताठ मानेच्या लोकांसोबत मी जाणार नाही. I send my angel. मी माझ्या देवदूतांना पाठवे. Are you listening this? तुम्हाला समजत आहे का? But when you read this whole book of Exodus, पण ज्यावेळेस तुम्ही हे निर्गमाचं पूर्ण पुस्तक वाचाल, God, He was Himself with them. त्या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की स्वतः देव त्या लोकांसोबत होता. He was walking with them. आणि तो स्वतः त्यांच्यासोबत चालत होता. Through fire and through cloud. अग्नीच्या द्वारे किंवा त्या ढगांच्या द्वारे He was walking with them. तो त्यांच्यासोबत चालत होता. He was showing them way. आणि तो त्यांना मार्ग दाखवत होता. Through all journey. त्यांच्या सर्व प्रवासामध्ये तो त्यांना मार्ग दाखवत होता. When they were in forest, ज्यावेळेस ते जंगलामध्ये होते, God was showing them way. देवाने त्यांना मार्ग दाखवला. But because of their sin, पण त्या लोकांनी त्यांच्या पापामुळे, God is saying to Moses, आणि देव त्या लोकांच्या पापामुळे मोशेला म्हणाला, Moses was the servant of God. मोशे जो होता, मोशे त्या देवाचा सेवक होता. He was mediator in between God and people. तो त्या लोकांमध्ये आणि देवामध्ये तो एक मध्यस्थ होता. See, he was doing his work. जो मोशे होता तो त्याचं काम करत होता. He was saying to people, तो लोकांना म्हणत होता, you have committed great sin against God. तुम्ही देवाच्या विरुद्ध खूप मोठं पाप केलेलं आहे. So I will go to God. म्हणून मी देवाकडे जाईन. I don't know, but perhaps God can forgive you. मला माहित नाही, पण कदाचित देव तुम्हाला क्षमा करेल. I will pray for you. मी तुमच्यासाठी त्याच्याकडे जाऊन प्रार्थना करेल. For your forgiveness. तुमच्या क्षमेसाठी प्रार्थना करेल. He was telling people. तो लोकांना असं सांगत होता. That means what? याचा अर्थ, whenever people do sin, whenever people commit sin, there is a need of forgiveness. ज्या ज्या वेळी लोक पाप करतात, त्यांच्या जीवनामध्ये मोठं पाप करतात, त्या वेळेला क्षमा करण्याची गरज आहे. Why there is need of forgiveness? त्या ठिकाणी क्षमेची का गरज आहे? Because of sin there was big impact on the life of people. कारण त्या पापामुळे लोकांच्या जीवनावर खूप मोठा असा दुष्परिणाम होतो. If you say I'm committing only small sin, तुम्ही म्हणाल की फक्त मी तर छोटस पाप केलेलं आहे. let me tell you, एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या. when I eat one part of sugar, ज्यावेळेस आपण साखरेचा एक दाणा खातो, the taste of that part is also sweet. त्या साखरेच्या एका कणाची सुद्धा जी टेस्ट असते, जी त्याची चव असते, ती गोडच असते. When I eat this much sugar, आणि ज्यावेळेस आपण मुठभर ती साखर खातो, the taste of sugar is same. त्या साखरेची चव तीच राहणार आहे. Like as that, त्या प्रकारे whenever you do small sin or big sin, ज्या ज्या वेळी तुम्ही मोठा पाप करता किंवा छोटस पाप करता, the impact of sin is same.
same. त्याचा परिणाम तेवढाच असणार आहे. So what there was impact? आणि त्याचा परिणाम काय? So many people they kill himself. अनेक लोकांनी स्वतःलाच मारून टाकलं because of that sin. त्या पापामुळे People they were dying. लोक मरायला लागले. That's why Moses said to them, म्हणून तर मोशे स्वतः त्यांना म्हणाला, I will go to God. मी देवाकडे जाईन, I'll pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Hallelujah. 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 Why? का? Because कारण God said, देव म्हणाला, you have committed sin. तुम्ही पाप केलेला आहे. You have committed sin. तुम्ही पाप केलेला आहे. The first impact of sin, पापाचा पहिला परिणाम, you will lose the glory of God. तुम्ही देवाची महिमा गमावून बसाल. All people they will lose the glory of God. आणि त्या ठिकाणी जे लोक होते त्या सर्व लोकांनी देवाची महिमा गमावली. The glory means the presence of God means God himself. देवाची महिमा म्हणजे देव स्वतः उपस्थित असणं. And the presence of God, the angel taking all over the world, that is different. आणि देवाची उपस्थिती म्हणजे काय? जे देवाचे देवदूत संपूर्ण या जगामध्ये घेऊन येतात, हा वेगळा प्रकार आहे. But the glory is different. पण महिमा जी आहे ही वेगळी आहे. What God is saying? देव काय म्हणत आहे? I will not come with you now. आता इथून पुढे मी तुमच्या सोबत येणार नाही. That means what? याचा अर्थ My काय? glory will not come with you. माझी महिमा तुमच्या सोबत आता येणार नाही. I'll just send my angel. मी फक्त आता इथून पुढे माझ्या देवदूतांना तुमच्याकडे पाठवेन. It happened because of sin. हे घडून आलं कारण एकच आहे, फक्त पाप. You can write down the chapter, the book of Exodus, chapter 33, verse 12 to 16. तुम्ही लिहून घेऊ शकता. निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय, 33वा अध्याय आणि वचन 12 ते 16. निर्गमाचं पुस्तक 33वा अध्याय वचन 12 ते 16. You read just 14 and 15. आपण 14 आणि 15 वचन फक्त वाचणार आहोत. मी वाचतोय. 14, 15 and 16, 3 verse. तेव्हा तो म्हणाला, माझी समक्षता तुझ्या संगतीत जाईल आणि मी तुला विसावा देईल. See, God is saying to Moses, बघा, देव मोशेला म्हणत आहे, my presence, माझी उपस्थिती, but not my glory. माझी महिमा नाही, only my presence, फक्त माझी उपस्थिती through angel, देवदूतांच्या द्वारे will go before you, तुझ्या समोर, तुझ्या पुढे ती जाईल, but not my glory. पण माझी महिमा इथून पुढे नाही. That means what? याचा अर्थ काय? my himself, I will not go before you, but my angels will go. मी स्वतः इथून पुढे तुमच्या पुढे जाणार नाही, तुमच्या सोबत जाणार नाही, पण माझे देवदूत मात्र तुमच्या सोबत असतील. My angels will carry my presence. माझे जे देवदूत आहेत ते माझी उपस्थिती त्या ठिकाणी घेऊन येतील. God is saying. देव असं म्हणत आहे. Read. 16वा वचन. सॉरी 15. मग तो त्याला म्हणाला, जर तुझी समक्षता माझ्या संगतीत जाणार नाही तर तू आम्हाला येथून नेऊ नको. See, the importance of the presence of God that Moses understood. बघा, त्या देवाची जी महिमा आहे, देवाची जी उपस्थिती आहे, त्याचं महत्व त्या मोशेला कळलं. He lost the glory of God. तो देवाची महिमा गमावून बसला. Moses lost the glory of God. मोशे देवाची महिमा गमावून बसला. But at least the presence of God. पण कमीत कमी देवाची उपस्थिती. He knows. त्याला माहिती होतं. People they have committed great sin against God. जे लोक आहेत त्यांनी खूप मोठा असं पाप देवाच्या विरोधामध्ये केलेला आहे. They lost the glory of God. आणि त्यांनी देवाच्या महिमेला गमावलेला आहे. But at least the presence of God. पण कमीत कमी आता देवाची उपस्थिती तरी. That's why Moses is requesting to God. आणि म्हणून तो जो देवाचा सेवक मोशे आहे तो देवाला विनंती करत आहे. Then he said to him, living God, तो त्या जिवंत देवाला म्हणाला, if your presence does not go with us, तर तुझी उपस्थिती, तुझी महिमा आता आमच्या सोबत येणार नाही, please do not bring us from here. तर मी विनंती करतो की आम्हाला आता या ठिकाणाहून तू घेऊन जाऊच नको. Because when we go without your presence, कारण जर आम्ही तुझ्या उपस्थितीला सोडून, तुझ्या महिमेला सोडून आम्ही जाल, enemy will kill us. आमचा शत्रू आम्हाला मारून टाकेल. There is an enemy. त्या ठिकाणी शत्रू आहे. Let me tell you people, लोकांना मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या. enemy is ready to kill people. जो शत्रू आहे तो तयारच आहे लोकांना मारण्यासाठी. His name is devil. त्याचं नाव शैतान आहे.
Moses knows. मोशेला माहिती होतं, I have lost the glory of God. मी देवाची महिमा गमावलेली आहे. At least the presence of God. पण कमीत कमी देवाची उपस्थिती तरी माझ्यासोबत. That's why he's requesting to आणि God. म्हणून तर तो त्या जिवंत देवाला विनंती करत आहे, Please be with us मी विनंती करतो की तो आमच्या सोबत राहा. through your angels. तुझ्या देवदूतांच्या द्वारे आमच्या सोबत राहा. At least through your angels. तुझ्या देवदूतांच्या द्वारे तरी आमच्या सोबत राहा. Because of sin, we have lost your glory. कारण पाप करण्यामुळे आम्ही तुझी महिमा गमावलेली आहे. But at least please keep your presence through angel with us. पण हे देवा कमीत कमी तुझ्या देवदूतांच्या द्वारे तरी तो आमच्या सोबत उपस्थित राहा. That's why he's requesting to आणि God. म्हणून तर तो देवाला विनंती करत होता, If your presence will not come with us, जर तुझी उपस्थिती तुझी महिमा आमच्या सोबत येणार नाही, please don't bring us from this place. या ठिकाणाहून मी विनंती करतो की या ठिकाणाहूनच तो आम्हाला बाहेर घेऊन जाऊ नको. Don't bring us out. आम्हाला या ठिकाणाहून बाहेर घेऊनच जाऊ नको. Because at least your presence is here. कारण तुझी कमीत कमी उपस्थिती तरी या ठिकाणी आहे. Let me tell you people, लोकांना एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, our safety is in not only just presence of God, but in the glory of God. तुमची आणि माझी सुरक्षितता ही फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये नाही तर त्याच्या महिमेमध्ये आहे. Hallelujah. 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 See, the presence of the glory of God is greater than the presence of God. पहा, देवाची महिमा ही जी आहे ती देवाच्या उपस्थितीपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. God is greater than angels. देव त्याच्या देवदूतांपेक्षा कितीतरी मोठा आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. We have seen in Bible. आपण बायबल मध्ये पाहिलेला पाप केलेला आहे. We have seen. आपण बायबल मध्ये पाहिलेला आहे. There were so many angels. बायबल मध्ये पुष्कळ असे देवदूत त्यांचा उल्लेख केलेला आहे. They didn't get victory against devil. त्यांनी शैतानाच्या विरोधामध्ये विजय मिळवलेला नाही. There is written in Bible. बायबल मध्ये लिहिलेले आहे. But they will flee when the glory of God comes. पण असं सांगितलेलं आहे की शैतान जो आहे ज्यावेळी देवाची महिमा उतरून येते, शैतान त्या ठिकाणाहून पळून जातो. What is the glory of God? देवाची महिमा काय आहे? God himself. देवाची महिमा म्हणजे देव स्वतः उपस्थित And that devil knows. आणि त्या शैतानाला माहित आहे, Oh, he is greater. आणि तो निर्माण करता जो परमेश्वर आहे तो मोठा आहे. Because of sin, all people they lost the glory of God. आणि पाप करण्यामुळे सर्व लोकांनी देवाची महिमा गमावली. Moses knows that. मोशेला हे माहित होतं. Let me tell you people. लोकांना एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, The glory of God is so important. देवाची महिमा खूप महत्वाची आहे. Because of sin, people they lost the glory of God. आणि पाप करण्याच्या त्या एका कारणामुळे लोकांनी देवाची महिमा गमावली. They lost. त्यांनी गमावून बसले. Moses is saying to God, आणि मोशे जो आहे तो आता या ठिकाणी देवाला म्हणत आहे, at least your presence. कमीत कमी तुझी उपस्थिती तरी. We don't want to lose that. आम्हाला ती उपस्थिती गमावून बसायचं नाही. Please keep your grace on us. मी विनंती करतो तुझी कृपा आमच्यावर असू दे. Don't leave us. Don't leave us. तू आम्हाला सोडून जाऊ नको. Keep your presence through your angel. तुझ्या देवदूतांच्या द्वारे तरी तुझी उपस्थिती आमच्यामध्ये ठेव. Let me tell you people, लोकांना तुम्हाला सांगू द्या, there was a need of sacrifice. त्या ठिकाणी एका बलिदानाची गरज होती. They did sacrifice. त्यांनी बलिदान त्या ठिकाणी दिलं. But they given the sacrifice of goat. पण त्यांनी जे बकरी आहे त्याचं, जो बकरा आहे त्याचं त्यांनी बलिदान दिलं नाही. But the sacrifice of that goat cannot forgive the sins of people. पण एक गोष्ट सांगू द्या, जे बकऱ्याचं बलिदान आहे ते बलिदान क्षमा करू शकत नाही. ते जे बकऱ्याचं बलिदान आहे ते लोकांना क्षमा करू शकत नाही. The blood of that goat will not wash or clean the sins of people. आणि त्या बकऱ्याचं जे रक्त आहे ते लोकांना त्या पापापासून धुवून शुद्ध करू शकत नाही. But they were giving sacrifice.
पण त्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं. Through the sacrifice of goats, त्या बकऱ्याच्या बलिदानाच्या द्वारे at least कमीत कमी they were getting the presence of God through angels. त्यांना देवदूतांच्या द्वारे त्या ठिकाणी देवाची उपस्थिती तरी भेटत होती. Through the sacrifice of goats. त्या बकऱ्याच्या बलिदानाच्या द्वारे. पण not glory. देवाची महिमा त्यांना भेटत नव्हती. Because the blood of goat, कारण ते बकऱ्याचं जे रक्त आहे, it was covering the sins of people for 1 year. जे लोकांनी पाप केलेलं होतं त्या पापाला 1 वर्षासाठी काही काळासाठी ते झाकून ठेवत होते. Next year they have to do same thing. They have to sacrifice another goat. दुसऱ्या वर्षी त्यांना पुन्हा त्याच गोष्टी कराव्या लागायच्या. त्यांना पुन्हा दुसऱ्या बकऱ्याचं बलिदान द्यावं लागायचं. The blood of goat, it was covering only the sin of people, but it was not completely forgiving the sin of people. बकऱ्याचं जे रक्त आहे, जे बलिदानाच्या द्वारे सांडलेलं आहे, ते रक्त लोकांनी केलेल्या पापाला फक्त पांघरून टाकत होतं, फक्त झाकून ठेवत होतं. पण ते लोकांना त्या पापापासून त्यांना क्षमा करत नव्हतं. It was not redeeming from the sins to people. आणि त्या लोकांना त्या पापाच्या बंधनातून ते जे बकऱ्याचं रक्त आहे ते लोकांना मोकळं करत नव्हतं. That means what? म्हणजे काय? There was not power in the blood of God to redeem the people from the sin. याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो की बकऱ्याचं जे रक्त सांडलेलं त्या रक्तामध्ये ते सामर्थ्य नाही जे लोकांना त्या पापातून क्षमा करेल, त्यांना मोकळं करेल. But in old days, पण जुन्या दिवसांमध्ये through the sacrifice of God, at least they were getting the presence of God through angels. त्या बकऱ्याच्या बलिदानाच्या द्वारे लोकांना कमीत कमी देवाची उपस्थिती जी आहे ते देवदूतांच्या द्वारे त्यांना ती भेटायची. But they were lost the glory of God. पण ते देवाच्या महिमेला गमावून बसले होते. Because there was not complete redemption from sin. कारण त्या ठिकाणी पापापासून पूर्णपणे त्यांची सुटका झाली नव्हती. Because of that, Jesus came on this earth through before 2000 years ago. आणि ह्या एकाच कारणामुळे 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त स्वतः स्वर्गातून पृथ्वीवर आला. He came from heaven to earth to bring the glory of God on the earth. आणि तो प्रभू येशू स्वतः त्या स्वर्गातून पृथ्वीवर देवाची महिमा जी आहे स्वतः देवाला या ठिकाणी तो पृथ्वीवर घेऊन. Not just presence of God through angels. देवदूतांच्या द्वारे जी त्याची उपस्थिती आहे, फक्त उपस्थिती नाही. He came from heaven to earth to bring the glory of God on earth. तो देवाची महिमा घेऊन या ठिकाणी तो आला. Hallelujah. 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 Because of that work he came from heaven to earth. आणि तो तेच काम करण्यासाठी तो स्वर्गातून पृथ्वीवर आला. Hallelujah. Hallelujah. That's why it is written in the word of God. म्हणून तर हे देवाच्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. Because of the sacrifice of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे, through the blood of Jesus Christ, आणि येशू ख्रिस्ताने जे रक्त सांडलं त्या रक्ताच्या द्वारे he has cleaned all sins of all mankind. त्याने सर्व मानव जातीचं जे पाप आहे ते धुवून शुद्ध केलं. He has redeemed all mankind from the clutches of sin. आणि त्याने सर्व मानव जातीला पापाच्या त्या बंधनातून मोकळं केलं. Hallelujah. Hallelujah. Because there is a power in the blood of Jesus to bring people from the clutches of sin. कारण त्या येशू ख्रिस्ताचे जे रक्त सांडलं त्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे जे पापाच्या बंधनातून लोकांना मोकळं करू शकतं. The power, there is a power in the blood of Jesus to bring out people from the clutches of sin. सामर्थ्य आहे येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्यच लोकांना त्या पापाच्या बंधनातून बाहेर घेऊन आलं. Hallelujah. Hallelujah. That power, because that power in his name. आणि ते सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे कारण ते जे नाव आहे येशू, त्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे. When you read the book of Matthew chapter 1 and verse 23, ज्यावेळेस तुम्ही हे वचन वाचता मत्ती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन sorry 23, त्याचं 23 वचन, मत्ती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 23. listen carefully. आपण वाचूयात काळजीपूर्वक ऐका. This is so हे important. खूप महत्वाचं आहे. This is last verse, हे शेवटचं वचन आपण but घेणार try to आहोत. understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा. Hallelujah. Hallelujah. Yes, please read. पहा,
कुमारी गर्भयुक्त होईल व ती मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इमानुएल असे ठेवतील. या नावाचा अर्थ आमच्या संगती देव असा आहे. Hallelujah. What is the meaning of Emmanuel? इमानुएल या शब्दाचा अर्थ काय आहे? What is the meaning of Jesus? येशू या नावाचा अर्थ तरी काय आहे? God is with us. आमच्या सोबत देव. Praise God.